मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा मोठा दावा। 5 ते 50 कोटींची ऑफर असल्याची कासलेंची माहिती। एका रक्ताची 4 माणसं घरात असल्यास भांड्याला भांड लागतंच। महायुतीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटलांचं भाष्य। खडखळ असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण, अशी ही प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचे पण घेत नाहीत, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा। मागे लागून सत्तेत आले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नसल्याची टीका। आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये। आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही। राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार। रायगडच्या माणगावमध्ये भरत कुकावले आणि तटकरे कार्यक्रमात एकाच मंचावर। पालकमंत्री पदावरून रस्सीखेच होत असतानाच दोन्ही नेते एकाच मंचावर आल्यामुळे भुवया उंचावल्या। मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक। भाजप मुंबई संघटनेमध्ये मोठे फेरबदल करणार। मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम यांची नावं चर्चेत। अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। वरळी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज। वरळी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। गुजरातमध्ये समुद्रात 1800 कोटी रुपयांचं 300 किलो ड्रग्ज जप्त। गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई। पुण्यामध्ये हातात कोयता घेत तिघांकडून सोसायटीमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न। सिद्रा सोसायटीमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। बीड जिल्हा रुग्णालयातील घटना। रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार।